शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी देणार असं आश्वासन फडणवीस सरकारनं दिलं होतं। मात्र आता कर्जमाफीची डेडलाईन 5 दिवस लांबणीवर पडली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी या संदर्भात माहिती दिली। शेतकऱ्यांना कर्जमाफी 5 जुलैनंतर मिळणार असल्याचं भरणेंनी सांगितलं। 20,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आली। यावर राज्यपालांची सही अद्याप झालेली नाही। सध्या अधिवेशन सुरू असल्यानं पुरवणी मागण्या राज्यपालांकडे सहीसाठी जातात, त्यामुळे कर्जमाफी लांबणीवर गेल्याचं कारण दत्तात्रय भरणेंनी दिलं। 5 जुलैनंतर राज्यपालांची सही झाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील असं भरणे म्हणाले। उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे। आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे, या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ही चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। दरम्यान शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींनी सरकारला लक्ष्य केलं। कर्जमाफीसाठी सरकारकडून तारीख पे तारीख दिली जात असल्याचं राजू शेट्टी म्हणाले। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत फडणवीस सरकारनं अनेक वेळा फसवलेला आहे। यावेळी पुन्हा एकदा नवी तारीख सांगून पुन्हा एक फसवणूक केली आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा काही एक अधिकार सरकारला नव्हता। जणू काय भीक देतोय या पद्धतीनं हा जो काय खेळखंडोबा चाललेला आहे, मला सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे की हे तुम्हाला महागात पडेल। तिथे एसटी महामंडळाच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीवर अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी महामंडळाच्या कामचुकार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम